हा एक फॅक्टर म्हणजे अध्यापन पद्धतीचा वापर, कुठलं मेथड आपण यूज करतो. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक घटक, सोशल फॅक्टर्स काय इफेक्ट करतात तुमच्या अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते कसे रीच होतात, पोहोचतात. सामाजिक घटकांमध्ये विद्यार्थ्यांचं कुटुंब, शिक्षकाचं कुटुंब, त्यांचे शेजारी व त्यांचा समाज, जिथे त्या ज्या सराउंडिंगमध्ये ते राहतात, या सर्वांचा समावेश होतो. आणि या घटकांचा वर्तनाचा जो परिणाम आहे तो अध्यापनावर होतच असतो. ज्या घटकांची आर्थिक स्थिती चांगली असते, आता याच्यामध्ये तुमची फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर तुमचा आत्मविश्वास ऑब्व्हियसली तुमच्या वागणुकीमध्ये थोडंसं एक प्रोफेशनलिझम येतं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मोठ्यांचा आदर करणे, पारंपरिक काही गोष्टी ज्या कुटुंबातून आपण शिकतो त्यांचा अवलंब करणे आपल्या जीवनामध्ये, भाषा शुद्धतेने वापरणे, सहकार्याची प्रवृत्ती निर्माण करणे, मिळून मिसळून राहण्याची सवय लावणे, या सर्व गोष्टींचा सकारात्मक परिणाम अध्यापनावर होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे जर कुटुंब, समाज, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा दोन्हीचा आपण विचार करणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी आणि शिक्षक हे को रिलेटेड अध्यापन प्रक्रियेमध्ये समजले जातात. आणि याच्या उलट जर तुमचं कुटुंब, शेजाऱ्यांचं वर्तन किंवा ज्या समाजामध्ये तुम्ही राहता ते जर अयोग्य असेल, काही असं बंदिस्त पॅक्ड विचारश्रेणीचं असेल, गैरवर्तनाला प्रोत्साहन देणारं जर असेल, तर त्याचे दुष्परिणाम अध्यापनावर होत असतात. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मित्रांनो, पुढला घटक आपण घेतोय फॅक्टर परिसरीय घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय आहेत? अध्यापन ज्या परिसरात होते तिथलं वातावरण कसं आहे, जसं आता शुद्ध हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, स्वच्छता, भरपूर उजेड, शांत परिसर, यासारख्या परिसरातील घटकांचा परिणाम अध्यापनावर अगदी सकारात्मक आणि सात्विक पद्धतीने होतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि या सर्वांसोबतच आत्ता आधुनिक युगामधल्या एज्युकेशनल सिस्टममध्ये वर्गखोल्यांची रचना, इमारतीची बांधणी, प्रत्येक विद्यार्थ्याला बसण्याची सोय, ग्रंथालयातील सुविधा, शिक्षकाचे सहकाऱ्यांशी असणारे संबंध, व्हेरी इम्पॉर्टंट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संबंध, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा कसे रिलेशनशिप आहे, शिक्षक आणि प्राचार्यांचे किंवा मुख्याध्यापकांचे संबंध, हे सर्व घटक सुद्धा म्हणजे हे परिसरीय घटक ज्याला म्हणतात, म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंवा फॅक्टर आपण त्याला म्हणू, शिक्षकातर्फे दिले जाणारे प्रोत्साहन, द मोटिवेशन बाय टीचर्स. कोणतंही कार्य मित्रांनो आपण लक्षात घ्या की ते जर आपल्याला करायचं असेल सुयोग्य पद्धतीने, इफेक्टिव्हली, तर प्रेरणा महत्त्वाची असते. इन्स्पिरेशन, मोटिवेशन ज्याला आपण. मग प्रेरणेमुळे काय होत असेल की प्रेरणेमुळे विद्यार्थी अध्ययनास प्रवृत्त होतातच. विद्यार्थ्याने केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल त्याची जर आपण कौतुक केलं, त्याची स्तुती केली, त्याला शाबासकी दिली, पाठीवर एक छान थाप दिली की बाबा रे खरंच तू छान काम केलंय, उत्तम अभ्यास केलाय, म्हणजे चांगल्या गोष्टीबद्दल त्याचे कौतुक केलं, स्तुती केली, शाबासकी दिली, त्याला पारितोषिक दिलं, एखादं छोटंसं बक्षीस दिलं, प्रमाणपत्र दिलं, त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या रीतीने ते अध्ययन करतात. आणखी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याला शिक्षा करणं, त्याला पनिशमेंट देणं, मॉडरेट, अगदी सौम्य, जसं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आता आपण आधुनिक युगामधल्या या पिढीला हँडल करताना, हाताळताना, त्यांच्यावर संस्कार शिक्षण आणि त्यांना ट्रेन करताना, प्रशिक्षित करताना, तर ती शिक्षा सुद्धा आवश्यक असते. शिक्षेमुळे काय होतं की चुकीच्या ज्या कृती, ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यावर प्रतिबंध होतो. आणि जर ही शिक्षा अति झाली, दंड आकारला, अतिदंड आकारला, शिक्षेची जी तीव्रता आहे ती जर जास्त असली, तर मात्र विद्यार्थी बिघडू शकतो. हे सुद्धा आपल्याला या
मुद्द्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षा किंवा पारितोषिक याचा जपून वापर करणं हे आपण अगदी जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक सांभाळलं पाहिजे. 8वा जो मुद्दा आहे, 8वा फॅक्टर जो आहे, मोटिवेशन टू टीचर. शिक्षकास मिळणारे प्रोत्साहन. जसं तुम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि इन्स्पायर करत असता तुमच्या ॲक्टिव्हिटीनी किंवा त्यांच्यासोबतच्या तुमच्या वागणुकीनी, तसंच इथे शिक्षकाला सुद्धा प्रोत्साहनाची गरज असते. तो एक माणूस आहे, सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे या प्रोत्साहनामध्ये शिक्षकाला आपण मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक होणं, त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली आहे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या किंवा शाळेच्या, महाविद्यालयाच्या, विद्यालयाच्या बाबतीत, तर त्यांचं कौतुक करणं, अभिनंदन करणं, त्यांना चुकीचं काही केलं असेल तर समज देणं, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेणं, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देणं, विद्यार्थ्यांचा योग्य प्रतिसाद आपल्या शिक्षकाबद्दल कसा आहे हे जाणून घेणं, त्यांची बढती, वेतनवृत्ती, सेवा पुस्तकावर दिलेला शेरा, गोपनीय अहवालातील नोंदी आणि विद्यार्थ्यांच्या पालकाने एखाद्या शिक्षकाचं केलेलं कौतुक इत्यादी सर्व बाबतीत जर आपण विचार केला तर शिक्षकाला आपण मोटिवेट करत असतो, केलं पाहिजे. त्याचा परिणाम अल्टिमेटली डिरेक्टली इनडायरेक्टली अध्यापनावर होत असतो आणि विद्यार्थी घडत असतो. पुढला फॅक्टर आहे अध्यापन सूत्रांचा वापर, यूज ऑफ मॅक्सिम्स ऑफ टीचिंग. म्हणजे एखाद्या ज्ञानाकडून अज्ञात्याकडे किंवा सुगमाकडून दुर्गमाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा पूर्णाकडून अंशाकडे, विशेषांशाकडून सामान्याकडे आणि सामान्याकडून विशेषाकडे, ह्या ज्या घेवाणदेवाणीच्या अध्यापनाच्या सूत्रांची जी लिंक आहे ती वापरल्यामुळे अध्यापन कार्य परिणामकारक होते. आणि या सूत्रांचा, या अध्यापन सूत्रांचा विश्लेषणात्मक आपण पुढल्या आपल्या सेशनमध्ये घेणारच आहोत. त्याचा वापर मात्र आपल्याला अध्यापन प्रक्रियेमध्ये, अध्ययनामध्ये आपल्याला करायचा आहे. 10वा महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे, लास्ट बट नॉट लिस्ट, मुद्दे भरपूर आहेत पण काही महत्त्वाचे फॅक्टर्स आपण इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण याचा परिणाम अध्यापन प्रक्रियेवर होत असतो, म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटचा 10वा मुद्दा म्हणजे शैक्षणिक नियोजन, म्हणजे एज्युकेशनल प्लॅनिंग. शैक्षणिक नियोजनामध्ये वार्षिक नियोजन, घटक नियोजन, दैनंदिन अध्यापनाचे नियोजन, विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन इत्यादींचा समावेश होतो. आणि या नियोजनामध्ये ते जर आपण योग्य प्रकारे केलं तर त्याची अंमलबजावणी योग्य दिशेने होत असते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो आणि नियोजनामध्ये परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल केले असतील तर त्याचा परिणाम आणखी चांगला होतो, आणखी इफेक्टिव्हली तो होत असतो. म्हणजे परिस्थिती जशी आहे तसं तुमचं प्लॅनिंग जर चेंज झालं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो, त्याचे आउटपुट चांगल्या पद्धतीने मिळतात. मित्रांनो, आपण या सेशनमध्ये आत्ता अध्यापनावर परिणाम करणारे घटक थोडेसे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला, मी तुमच्याशी शेअर केले. आवडले असतील तर लाईक करा नक्की आणि त्याचा अवलंब तुम्ही सुद्धा करा. आपण सर्व मिळून या नवीन पिढीला, नवीन विद्यार्थ्यांना चांगला भारत घडवण्यासाठी, चांगले सिटिझन बनण्यासाठी मदत करूया. मी आशिष हाडके लाईफ लेसनच्या या माध्यमातून पुन्हा आपल्याला नक्कीच भेटणार आहे. तोपर्यंत शिकत राहा, चांगलं शिकवत राहा. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.